हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ चालू झालेला आहे. आजचा दिवस हा माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे, कारण आज आहे माझ्या घरी माझ्या लाडक्या मैत्रिणीचं म्हणजेच प्रतिमाचं केळवण. आणि यासाठी मी खूपच हॅप्पी आहे, कारण माझी एक जवळची मैत्रीण थोड्याच दिवसात बोहल्यावर चढणार आहे, लग्न करणार आहे. तर त्यासाठी मी प्रचंड एक्सायटेड आहे. आणि तिचा जो होणारा नवरा आहे त्यालाही मी जवळून ओळखते आणि त्याचं नाव आहे वैभव. तर तोही खूप फ्रेंडली आहे आणि खूप छान आहे. आणि खरंच ती खूप लकी आहे की तिला वैभवसारखा लाईफ पार्टनर भेटणार आहे आणि भेटलेला आहे ऑलरेडी. आता ते लोकं ऑफिशियली लग्न करणार आहेत. तर खूपच मस्त अशी मुवमेंट आहे. तर तिचं केळवण हे माझ्या घरी मी करावं असं माझ्या मनात होतं आणि ते फायनली मी केलेलं आहे. तर हा असा स्पेशल ब्लॉग असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळी उठल्यावरच मी सगळी तयारी केली होती आणि हा बॅकड्रॉप मी बघू शकता. हा मी ऑलरेडी आपल्या पूजेच्या आणि या व्हिडिओमध्ये मी वापरलेला आहे. तोच मी इकडे लावलेला आहे मस्त. आणि छान असं बलूनचं डेकोरेशन केलेलं आहे, येल्लो बलूनचं. कारण जस्ट केळवण असं स्पेशल असतं तर ब्राईट कलर हा छान दिसतो, म्हणून येल्लो बलूनचं असं छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे. आणि त्यानंतर तयारी होती म्हणजे रेसिपीची, काय काय आम्ही बनवणार आहोत. आता चिकनही आम्ही बनवलं होतं, पण ती सगळ्यांकडे ऑलरेडी खूप केळवणं करून आली होती. त्यामुळे ती मला स्पेसिफिकली सांगितलं होतं तिने की माझ्यासाठी काहीतरी डायट फ्रेंडली आणि थोडं हेल्दी असं काहीतरी बनव. असं चिकन वगैरे असं काही बनवू नको, कारण ते खूप हेवी होतं आणि ती खूप लांबून ट्रॅव्हल करून माझ्याकडे येणार होती. मी स्पेशली बोलवलं यासाठी तिच्या वेळेनुसार. आणि ती एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये आता सध्या आहे, त्यातून ती वेळ काढून माझ्याकडे येणार होती. त्यामुळे मी असं ठरवलं की तिला जे हवं आहे ते मी आज खाऊ घालणार आहे. त्यासाठी मी पूर्ण हेल्दी असं मील बनवलं होतं. ते म्हणजे ब्रोकोली सूप बनवलेलं होतं, वॉटरमेलन फेटा सॅलड बनवलेलं होतं, स्ट्रॉबेरी स्मूदी बनवलेली होती, मिलेट खीर बनवलेली होती आणि एक छोटंसं योगर्ट होतं. तर असा पूर्ण मेन्यू माझा हेल्दी होता. तो तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच. तर आत्ता आपण व्हिडिओला तर सुरुवात केलेलीच आहे. तर या मोमेंटला खरं तर मी खूप इमोशनल झालेली आहे, कारण काही नाती वेळेनुसार बदलतात, काही आठवणी हळूहळू फिकट होतात, पण काही नाती अशी असतात जी वर्षानुवर्ष बदलत नाहीत, फक्त अधिक सुंदर होत जातात. आणि माझ्यासाठी तसंच एक नातं म्हणजे माझी स्कूल फ्रेंड प्रतिमा. आजही आठवते मला, आपण पहिल्यांदा स्कूलमध्ये भेटलो होतो तो दिवस. किती साधं इनोसंट फ्रेंडशिप होती आपली. टिफिन शेअर करणं, क्लासमध्ये टीचरपासून लपून हसणं, एक्झामच्या आधी थोडंसं पॅनिक होणं आणि तरीही एकमेकांना मोटिवेट करणं, फिरायला जाणं, त्या छोट्या छोट्या मुवमेंट्सनेच आपली फ्रेंडशिप इतकी स्ट्रॉंग बनली आहे. आणि हो, मला माहीत आहे आता आपण आपल्या आयुष्यात खूप बिझी झालेलो आहोत. तू तुझ्या आयुष्यात बिझी आहेस, मी माझ्या आयुष्यात बिझी आहे. आपल्याला खरंच फोनवरही बोलायला कधी-कधी वेळ नसतो. पण त्या आठवणी, त्या मोमेंट्स ह्या अजूनही आपल्यामध्ये दोघांमध्येही आहेत आणि आपण अशाच एकमेकींसोबत राहणार आहोत. हळूहळू इयर्स पास आउट झाले, स्कूल संपलं, पाच वेगळे झाले आपले. पण एक गोष्ट कधीच बदलली नाही, ते आपलं कनेक्शन. कधी भेटलो नाही, एक मेसेज पुरेसा होता आपल्यासाठी. कधी बोललो नाही तरी एकमेकांची फीलिंग समजत होती. असं सगळं काही होतं. प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक अशी पर्सन असते जिच्यासोबत आपण कम्प्लिटली रिअल असतो. नो फिल्टर, नो जजमेंट. माझ्यासाठी ती पर्सन म्हणजे ॲज अ प्रतिमा. तू फक्त मैत्रीण नाही आहेस, तू माझ्या आयुष्याचा एक भाग आहेस, माझ्या मेमरीचा, माझ्या इमोशन्सचा. आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण आज आहे तुझं केळवण. आज मी सगळं काही तुझ्यासाठी स्पेशल बनवलं आहे. प्रत्येक डिशमध्ये माझं प्रेम आहे, प्रत्येक प्रिपेरेशनमध्ये माझी केअर आहे, कारण तू डिझर्व करतेस द बेस्ट. आणि आजचं जे तुझं केळवण आहे ते फक्त जेवण नाही आहे बरं का, ही एक फिलिंग आहे. तुझ्यासाठी बनलेला प्रत्येक पदार्थ तुझ्या आठवणींनी भरलेला आहे. जसं आपली फ्रेंडशिप आहे सिम्पल पण हार्ट टचिंग, सेम तसंच आज तुला बघताना मनात एक वेगळीच फिलिंग आहे. खूप आनंदही आहे आणि थोडं इमोशनल पण वाटतंय, कारण आयुष्याच्या या नवीन फेजमध्ये तू जात आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी मी कायम तुझ्यासोबत आहे, ते म्हणजे ऑलवेज. आणि हो, अजून एक सांगायचं झालं ते म्हणजे आम्ही तिला लाडाने पांडू असं म्हणतो. म्हणजे खूप लाडाने, हे अनपेक्षित आहे सगळं. आम्ही स्कूलमध्ये होतो तेव्हापासून आमचे जे स्कूल फ्रेंड्स आहेत आम्ही सगळे मिळून तिला पांडूच म्हणतो. आणि थँक्यू माझ्या लाईफमध्ये येण्यासाठी, थँक्यू माझ्यासोबत इतक्या सुंदर मेमरीज बनवण्यासाठी आणि थँक्यू माझी बेस्ट फ्रेंड असण्यासाठी. स्पेशली तुझं पुढचं आयुष्य खूप सुंदर जावो, तुला खूप हॅपीनेस मिळो, तुझे सगळे ड्रीम्स पूर्ण होत आणि तुझ्या आयुष्यात नेहमी प्रेम, आनंद आणि पॉझिटिव्हिटी राहो.
आणि वैभवबद्दल तर मी काय बोलू, म्हणजे आमचंही तसं काही बॉन्ड नाही आहे, पण तोही खूप फ्रेंडली आहे, खूप केअरिंग आहे, तिची खूप काळजी घेतो आणि असाच तिला हवा होता सेम तसा वैभव आहे. तर वैभवलाही हेच सांगणं आहे की तिची नेहमी अशीच काळजी घे आणि तिला सांभाळ. थोडी रागीट आहे आमची मैत्रीण, पण तिला सांभाळून तू घेशील हे मला चांगलंच माहिती आहे. तर तुम्हा दोघांनाही पुढच्या सुंदर मॅरेज लाईफसाठी खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि असंच नेहमी आनंदी राहा, खुश राहा, नेहमी सोबत राहा, एकमेकांची काळजी घ्या आणि स्वतःला जपा. तर असा हा छोटासा मेसेज होता दोघांनाही माझ्याकडून. आणि तुम्ही व्हिडिओ तर बघितलाच असेल, व्हिडिओ बॅकग्राऊंडला चालूच होता. आणि आता सगळी तयारी मी कशी केलेली आहे, कसं मस्त रेडी केलेलं होतं सगळं. आणि त्यानंतर ते दोघेही आलेले होते, तर मी जेवण त्यांना दिलेलं होतं आणि ते जेवण बघून ती एवढी खुश झाली होती, कारण तिला असंच काहीतरी हवं होतं. आणि ते सूप मी जे बनवलेलं होतं ते तिला प्रचंड आवडलं. आणि त्यानंतर मी जो केक डेकोरेट केला होता, हा केक मी बाहेरून ऑर्डर केला होता, कारण घरी बनवण्यात माझा खूपच वेळ गेला असता आणि माझ्याकडे टाईमही नव्हता तेवढा. तर त्यामुळे मी हे त्यांचे फोटोज आणले होते, ते मी लावले. तुम्ही केक मागे बघितला असेल व्हिडिओमध्ये. तर असा हा केक मी डेकोरेट केला होता. त्यानंतर त्यांनी जेवून झाल्यानंतर केक कट केलेला आहे मस्त. आणि हो, स्पेशली सांगायचं राहिलं की माझी फॅमिलीही यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व होती. सकाळपासून मम्मी आणि मी खूप तयारी करत होतो. असं नाही की सगळं मी एकटीने केलेलं आहे. मम्मीनेही मला खूप मदत केली होती. तर असं सगळं काही आम्ही पूर्ण फॅमिली मिळून केलं, कारण तिला लहानपणापासून माझे मम्मी-पप्पा खूप जवळून ओळखतात. आम्ही एकत्र डान्स करायला जायचो, एकत्र अभ्यास करायला एकमेकांच्या घरी जायचो. त्यामुळे घरचेही आमच्या दोघांना खूप चांगले ओळखतात. तर तेही सकाळपासून खूप ॲक्टिव्ह होते आणि यामध्ये इन्व्हॉल्व होते. आणि त्यानंतर आम्ही छोटंसं, मी म्हणजे माझ्याकडून केळवणाचं म्हणून एक छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे तिला आणि तेही तिला खूप आवडलेलं आहे. असं मस्त दोघांना मॅचिंग असं जांभळ्या कलरची साडी आणि जांभळ्या कलरचा कुर्ता असा वैभवला मी गिफ्ट केलेला होता आणि दोघांनाही ते खूप आवडलेलं होतं. लाईफमध्ये खूप लोक येतात, खूप नाती बनतात, पण काही नाती हार्टमध्ये परमनंटली राहतात आणि माझ्यासाठी तू अशीच आहेस. माय फॉरेव्हर फ्रेंड, माय प्रतिमा. थँक यू फॉर वॉचिंग गाईज.